नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हाव यू फील इफ वन डे बिफोर यू विश समथिंग अँड नेक्स्ट डे युअर विश इज फुलफिल. ऑफकोर्स यू विल हॅपी अँड येस आय एम ऑल्सो हॅपी टुडे बिकॉज काल मी यांच्यासोबत बोलत होते की आपण कुठेतरी बाहेर जाऊया नॉनव्हेज खाण्यासाठी. तर नेक्स्ट डेला आफ्टर ऑफिस मला वैभवचा कॉल येतो आणि बोलतो आणि ते बोलता की आपण बाहेर जाऊया जेवण करायला. मग आम्ही सगळे बच्चे कंपनीला घेऊन एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. रेस्टॉरंट ॲम्बिशियस नव्हतं, पण तिथलं फूड क्वालिटी आणि प्राईज पण एवढी महाग नव्हती, पण फूड क्वालिटी आउट ऑफ 10 9 होती. मुलांना पण खूप आवडलं, आम्हाला पण खूप आवडलं. आम्ही पहिले चिकन 65 देन फिश आणि नंतर चिकन चिकन असं मागवलं होतं. मस्त पोटोबा केला आणि नंतर शॉपिंग करण्यासाठी निघालो. इथे मी मुलांना विचारत होते कसं जेवण आवडलं का तुम्हाला, तर ते बोलत आहे की हो आम्हाला खूप आवडलं जेवण आणि खरंच खूप छान होतं जेवण. पैसा वसूल होतं आणि एवढ्या छोट्या रेस्टॉरंटमध्ये पण एवढं टेस्टी जेवण भेटेल आपण कधी कधी डाऊट करतो की अरे कसं असेल जेवण, पण खूपच छान होतं. नंतर आम्ही एक छोट्याशा मॉलमध्ये गेलो आणि तिथे मुलांची तर खूपच मज्जा झाली. बघा कसे पळत आहे इकडून तिकडे. तिथे छोट्या मुलांचे, मोठ्या माणसांचे, लेडीज असे सेक्शन होते आणि माझी शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो. पण एक साईड मुलं होती की आता आपल्याला पण काहीतरी भेटेल म्हणण्यापेक्षा स्वतःच घेऊन आले आणि स्वतःच चूज केलं की आम्हाला हे पाहिजे. तर त्यांच्यासाठी हे त्यांनी चूज केलं होतं. एक छोटासा सेट होता, त्यामध्ये घड्याळ, पेन्सिल, रबर आणि पॉकेट असं होतं. मग तिघांना पण तेच घेतलं आणि पाहू शकता इथे हॅप्पी आहेत ते. मुलं हॅप्पी तर आपण हॅप्पी आणि कमवतोच कुणासाठी, मुलांसाठीच. तर या ते हॅप्पी तर आम्ही हॅप्पी. मग नंतर आम्ही लेडीज सेक्शनला गेलो वर. तर तिथे पण खूप सारे ऑप्शन्स होते. लेडीजमध्ये जीन्स, टॉप, कुर्ता, खूप साऱ्या व्हरायटी होत्या. पण माहीत नाही, मला आज काहीच आवडलं नाही आणि मी आज काहीच नाही घेतलं. मग नंतर आम्ही मला काहीच आवडलं नाही. नंतर आम्ही बिलिंग केलं आणि घरी जायला निघालो. तर बिलिंग झालं तर नवरा पैसे देणार म्हटल्यावर मी तर खुशच होते, पण कदाचित देवाला मान्य नसेल आणि नवऱ्याचं UPI चाललं नाही, पे मला करावं लागलं. नंतर बाहेर एक्झिट करताना बॅग चेक करायची असते आणि कियाच्या हातामध्ये बॅग होती. जेव्हा त्या काकांनी विचारलं तेव्हा पहिलं देण्यास नकार केलं, पण जेव्हा पप्पाने डोक्यावर हात ठेवला आणि बोललं की दे, तेव्हा तिला कुठे कॉन्फिडन्स आला आणि तिने बॅग दिली चेक करण्यासाठी. नंतर आम्ही घरी आलो. घरी यायला निघालो आणि गाडीवर बसायच्या आधी मी एक छोटंसं क्लिप घेतली होती. तर इथे बघा आमचा छोटासा कसा उड्या मारतोय. तर मग घरी आलो. मस्तपैकी आजचा दिवस खूप छान गेला. मुलांनी पण खूप एन्जॉय केलं, आम्ही पण खूप क्वालिटी टाईम असा स्पेंड झाला आमचा. आणि आम्ही मिष्टूला म्हणजे माझ्या नंदेच्या छोट्या मुलीला नव्हतं घेऊन गेलो, तर त्याच्यासाठी आम्ही किचनचा सेट आणला होता. तर हे बघा कसं खेळते बच्चू, तिला खूप आवडला हा किचनचा सेट. आणि घरी आल्याबरोबरच ती खूप एक्साईट झाली की अरे माझ्यासाठी काय आणलं मामा मामीने, आणि ती खेळायला लागली.
खेळता खेळता बाकीचे मुलं पण त्यामध्ये खेळायला लागली. कोणी काय घेतलं, कोणी काय आणि ते त्याच्या आजीला चहा देत होती. सर्व मुलं मिळून खेळत होती. तर ती बाकीच्या गोष्टी सोडून तिने पहिला सिलेंडरच उचलला. कदाचित तिला पण माहीत असावं भारतामध्ये सिलेंडर शॉर्टेज आहे, म्हणून तिने पहिला सिक्युअर करून घेतला सिलेंडर तिचा. आणि नंतर आम्ही व्हिडिओ बनवला. तो टायनी अचारचा मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकलेलाच आहे, तुम्ही पाहू शकता तिथे. खूप मस्त केलेलं. असा होता आमचा दिवस, असा स्पेंड झाला आमचा दिवस फॅमिलीसोबत, मुलांसोबत. खूप छान होता आजचा दिवस. आणि या दॅट्स इट फॉर टुडे इज बाय बाय. प्लीज माझ्या चॅनलला भरपूर प्रेम द्या, माझ्या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या. माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.